नमस्कार मित्रांनो. एल-एन-टीबद्दल काय बोलायचं? तुम्हाला सगळी माहिती मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला ती माहिती असणारच आहे. कारण एल-एन-टी इंडस्ट्रीमध्ये तुम्ही शिक्षण घेत असताना एल-एन-टी जे आपल्या पूर्ण भारतामध्ये किंवा विश्वामध्ये जे काम करतंय, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये स्पेसिफिकली किंवा आय-टीमध्ये, त्याला आपण दुर्लक्षित करू शकणार नाही. तर त्यामुळे एल-एन-टीसारख्या ग्रुपमध्ये जर आपल्याला नोकरीची संधी मिळत असेल, तर ती अतिशय महत्त्वाची पर्वणी ठरेल, याच्याबद्दल काही वाद नाही आहे. आणि आजची जी अपॉर्च्युनिटी आहे, ती आहे ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी. तो पण पवई मुंबईमध्ये आणि त्याचा पगार पण खूप चांगला असणार आहे. साधारण 30,000 ते 50,000 पगार असण्याची शक्यता आहे. Googleवर जर आपण सर्च केलं तर. त्याची एक्झॅक्ट डिटेल तुम्हाला नंतर कळतील. पण संधी इतकी मोलाची आहे, की त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. अ, हे याच्यावर लक्ष द्या. अगेन्स्ट फेक जॉब ऑफर्स आपण एल-एन-टीच्या ऑथेंटिक वेबसाईटवर हे बघतोय सगळी माहिती. अपॉर्च्युनिटीज विथ एल-एन-टी. आता एल-एन-टी हा ग्रुप आहे. त्याच्यामध्ये एनर्जी, त्याच्यामध्ये हायड्रोकार्बन, सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर, रिअॅलिटी, पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रिब्युशन, प्रिसिजन इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल मशिनरी अँड प्रॉडक्ट्स, हेवी इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर, डेटा सेंटर बिझनेस, हेड ऑफिस, वॉटर अँड एफ्लुएंट ट्रीटमेंट, जिओस्ट्रक्चर, रिन्युएबल्स, एल-एन-टी सुफिन, मिनरल्स अँड मेटल्स, ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर, एड्युटेक, नभा पॉवर, एल-एन-टी वॉल्व्स, ग्रीनटेक, रिअॅलिटी, ग्रीन एनर्जी बिझनेस यासारख्या असंख्य कंपन्या आहेत. आणि त्याचबरोबर ते आवडहवे कामं करतात. त्याचे फोटो इकडे आपण बघू शकतो. अतिशय कॉम्प्लेक्स आणि मेगा प्रोजेक्ट्स त्यांना करण्यामध्ये त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. आणि त्याचे जे विशेषतः भारतामध्ये त्यांचे जे लोकेशन्स आहेत कामाचे, प्रोजेक्ट साइट्स किंवा ऑफिसेस, त्याच्याबद्दलची पण वडोदरा, मुंबई, चेन्नई, हजिरा, पवई, हाजरा, सुरत, दिल्ली, चेन्नई, कलकत्ता, बेंगलोर, तळेगाव, राजस्थान, इंदोर, फरीदाबाद, अहमदाबाद, गुजरात, पवई, राजपुरा, कटुपल्ली, दहेज, हैदराबाद, पुणे, नोएडा, आसाम, ऋषिकेश, सौदी अरेबिया, नॉर्थ बेंगाल, सिलीगुडी, वायझॅग, बक्सर, पटना, गुवाहाटी, कांचीपुरम, पटना, बेलगाम, कोइंबतूर वगैरे, वगैरे या सगळ्या गोष्टी. तर या एल-एन-टीमध्ये जे आता जी सध्याची अपॉर्च्युनिटी आपल्यासमोर आहे, त्याची आपण जर माहिती घ्यायची असेल, तर 29 तारखेला त्यांनी ही त्यांच्या स्वतःच्या वेबसाईटवर लॉन्च केलेली आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपण कोणतीही आय-क्यू माहिती देत नाही आहोत. त्यामुळे 29 जानेवारीला त्यांनी ही पोस्ट केलेली आहे आणि एंड डेट जी आहे ती 28 जुलै आहे. आणि रिक्वायर्ड एक्सपिरियन्स हा 0 to 1 म्हणजे फ्रेशरसाठी ही अपॉर्च्युनिटी आहे, असं म्हणता येईल. त्याच्यामध्ये हा जो एल-एन-टी गेट 1269341 हा त्यांचा कोड आहे. पवई कॅम्पस मुंबईमध्ये त्याची अपॉर्च्युनिटी असणार आहे. आता स्किलसेट कोणते पाहिजे त्यांचे? मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इमेज प्रोसेसिंग, कम्प्युटर व्हिजन, मिनिमम क्वालिफिकेशन बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी किंवा मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी, एम-टेक असणार आहे. पोझिशन ओव्हरव्ह्यू त्यांना यू विल बी वर्किंग अलोंगसाइड टीम ऑफ डेटा सायंटिस्ट अँड इंजिनियर्स जे डेव्हलप, इम्प्लिमेंट अँड ऑप्टिमाइज मशीन लर्निंग अल्गोरिदम्स अँड मॉडेल्स. म्हणजे जे डेटा सायंटिस्ट जे मशीन लर्निंग अल्गोरिदम आणि मॉडेल्स डेव्हलप करतात, इम्प्लिमेंट करतात, ऑप्टिमाइज करतात, त्यांच्या टीमबरोबर तुम्हाला काम करायचं आहे. त्याच्यामुळे हे प्रॅक्टिकल स्किल जे आहेत तुमचे डेटा अनालिसिस, मशीन लर्निंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ह्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला होईल. त्याचबरोबर ते बिल्ड करण्यामध्ये पण त्याचा ही खूप मोठी संधी तुम्हाला ठरेल. रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांनी इकडे दिलेल्या आहेत. क्वालिफिकेशन्स, स्ट्रॉंग अंडरस्टँडिंग ऑफ मशीन लर्निंग अँड कॉन्सेप्ट्स अँड अल्गोरिदम्स, रिग्रेशन, क्लासिफिकेशन, क्लस्टरिंग, न्यूरल नेटवर्क्स, प्रोफिशियन्सी इन प्रोग्रामिंग लँग्वेजेस सच एज Python, R or similar, experience with machine learning libraries and framework, TensorFlow, Keras, Skleet, learn PyTorch, solid understanding of data structures, algorithms, and problem-solving techniques, familiarity with data pre-processing, feature engineering, and model evaluation techniques, strong analytical problem-solving and communication skills, ability to work both independently and collaboratively in a fast-paced environment. प्रेफर्ड स्किल्स, डीप लर्निंगची टेक्नॉलॉजी आणि फ्रेमवर्क तुम्हाला माहिती असेल तर वेल अँड गुड. क्लाउड प्लॅटफॉर्म जे आहेत AWS, Amazon वेब सर्व्हिसेस, गुगल क्लाउड किंवा Azure याची माहिती असली तर खूप फायदा होईल. व्हर्जन कंट्रोल टूल जे आहेत गिट सारखे त्याची माहिती असलं खूप फायदा होईल. एक्सपिरियन्स विथ SQL अँड वर्किंग विथ डेटाबेसेस असेल तर तो तुम्हाला ॲडेड ॲडव्हान्टेज ठरेल, असं त्याचं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे. इकडे ॲप्लायवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जर ऑलरेडी लॉग इन केलं असेल याच्या आधी एल-एन-टी वेबसाईटवर, त्याचा तुम्ही लॉग इन ID पासवर्ड वापरू शकता. नसेल तर तुम्हाला इकडे रजिस्टर करावं लागेल. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. हे रजिस्टर केल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ॲप्लिकेशनची ती तुम्हाला कळेल. आता आपण पाहिलं तो ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनीचा होता. त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग इंजिनिअरचा पण तिकडे एक अपॉर्च्युनिटी आहे. त्याची जी मला वाटतं त्याच्यामध्ये थोडंसं मी वाचलं ते पण कन्फ्युजन आहे त्याच्यामध्ये. कन्फ्युजन असं आहे की त्याची जी क्वालिफिकेशन आहे ती मेकॅनिकल तिकडे लिहिलेलं आहे
मेकॅनिकल इंजिनियर एका ठिकाणी लिहिलेलं आहे, पण त्याचा अनुभव जो आहे तो इकडे 1 वर्ष असा लिहिला आहे. 1 वर्ष रिक्वायर्ड एक्सपिरियन्स 1 वर्ष लिहिला आहे आणि खाली जर आपण पाहिलं तर 10 इयर्स ऑफ डिग्री अँड 12 इयर्स ऑफ डिप्लोमा असं त्यांनी लिहिलं आहे. त्यामुळे याच्या मला थोडीशी इन्फॉर्मेशन काढावी लागेल म्हणून मी हे काही तुमच्याबरोबर डिस्कस केलं नाही. पण ही जी आपण आता पाहिली अपॉर्च्युनिटी ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी, ती मात्र 100% आपल्याला फायद्याची ठरू शकेल आणि L&T सारख्या कंपनीमध्ये जर आपल्याला काम करायला मिळत असेल, तर वेल एंड गुड. त्याच्यापेक्षा चांगली संधी तुम्हाला मिळू शकत नाही. पगार पण चांगला असणार आहे आणि ऑब्व्हियसली ते ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनीचं काम, तो जो ड्युरेशन आहे, टाईम फ्रेम आहे, तो सक्सेसफुली कंप्लीट केल्यानंतर मात्र आपल्याला पुढे जी ग्रोथ मिळेल करिअरमध्ये, ती मात्र बाकी कोणत्याही कंपन्यांमध्ये मिळणं खूप दुरापास्त ठरेल. याच्याबद्दल तुम्ही अजिबात मनात शंका बाळगू नका. सगळ्यात शेवटी हा जो व्हिडिओ तुम्ही माझ्या YouTube चॅनलवर बघताय, यासारखे असंख्य व्हिडिओ मी जॉबशी रिलेटेड, टॅक्टिकल आणि स्ट्रॅटेजिक करिअरमध्ये होणाऱ्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दलचे पण टाकत असतो. त्याचा तुम्ही अवश्य फायदा घ्या. कारण पहिला जॉब मिळवणं ही जरी महत्त्वाची गोष्ट असली, तरी त्यानंतर आयुष्यामध्ये पुढे ज्या घटना घडतात करिअरमध्ये, त्याची माहिती असणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग ते करिअर ट्रान्झिशन असेल, ग्रोथ फेजेस असतील, एटिकेट्स असतील, सिक्रेट लर्निंग असेल, अशा भरपूर गोष्टी असतात ज्या आपल्याला तिकडे गेल्याशिवाय कळत नाहीत. विशेषतः होमसिकनेस, प्रमोशन, डिमोशन, रिलोकेशन, ऑफिस पॉलिटिक्सला आपण पळूच शकत नाही तिथून. त्यामुळे हे लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही जी 7 जॅपनीज सिक्रेट्स याचा व्हिडिओ पण तुम्ही अवश्य पहा. आणि सगळ्यात शेवटी चॅनलला लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून अशा ज्या जॉब अपॉर्च्युनिटीज मार्केटमध्ये येतात त्याची माहिती मराठीमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचबरोबर करिअरशी निगडीत बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या चुका आम्ही केलेल्या आहेत, ज्या चुका तुम्ही करू नये अशी आमची अपेक्षा आहे, त्या सगळ्या पण आम्ही तुमच्याबरोबर शेअर करत असतो. त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. तर ही विनंती आहे, माझ्या चॅनलला लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. कारण त्याच्यानुसारच आपल्याला पुढची सगळी माहिती मिळणार आहे. L&Tमध्ये आपण जो हा पाहिला होता, आपण जे याच्यामध्ये फिल्टर केलेले होते, त्याच्यामध्ये मात्र आपल्याला लक्षात येईल की एवढे सगळे अपॉर्च्युनिटी असताना आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटी नाही, जॉब नाही आहेत. तर हे जॉब नसणं म्हणजे आपण योग्य ठिकाणी बघत नाही किंवा योग्य लोकांना विचारत नाही किंवा योग्य लोकांना योग्य ठिकाणी सर्च करत नसता त्याचा अर्थ होतो. हाच एकंदरीत L&Tमधली काही दिवसापूर्वीच मी एक अजून अपॉर्च्युनिटी शेअर केली होती. ती तुम्हाला आवडली असेलच. ही पण आवडेल. कारण L&T सारख्या कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळणं ही अतिशय मोठी सुवर्णसंधी ठरू शकते तुमच्या आयुष्यामध्ये आणि त्याचा तुम्ही अवश्य फायदा घ्या. लाईक, कॉमेंट, सबस्क्राईब, शेअर विसरू नका. धन्यवाद.